जबरदस्त मोठं मासं भेटलेलो आहे. हो बघा, अरे लय फडफडता आणि लय मोठो. टाइम मी एवढा मोठा शहामृग बघितलाय. आई शपथ, केवढे मोठे ह्याचे पाय बघ, घोड्या एवढे पाय. बर्थडे गिफ्ट या घेऊन जाऊया आपण. ससो जरा कशी नका लावतात कसं वाटतं. आणि पक्षी एवढे ना बापरे. त्या कोण नाया, त्यामुळे आम्ही आतमध्ये येलो. तुम्ही हे बघू शकता, लय फुलं आहात. जय सियाराम. चल बाय बाय. गुलाबजाम, चपाती, डाळ भात, हय ताक हा आणि वाटीभर सॅलड. टाटा बाय बाय. नमस्कार म्हणजे तुमचं स्वागत असा स्वीट फॅमिलीच्या नवीन एका व्हिडिओत. तर म्हणजे सुरुवात आम्ही डोंबिवली स्टेशनकाच केलं, कारण आमका ही गाडी होती 7:05ची आणि आमका घराकडेच माका वाटतं 6:50 झाले होते. म्हणून आम्ही स्टेशन का येलो आणि व्हिडिओची सुरुवात करतो. आज स्पेशल दिवस, कारण आज आमच्या जियाचो बर्थडे हा. आज सडक पे खड्डे है. आज आमच्या जियाचा आणि लिलीचा हॅपी बर्थडे है. तर मंडळी आज आम्ही जातो. आम्ही ठरवलं होतं जियाचो बर्थडे असा तेव्हा आम्ही सगुना बाग का जायचा, आणि काही जणांनी कमेंट पण दिले होते की सगुना बाग का भेट द्यावा. तर आता आम्ही डोंबिवलीवरून नेरळ का जातो आणि नेरळवरून आम्ही जाणार सगुना बाग का. तर आज जियाचा बर्थडे आहे आणि त्याच्यासाठी आज जियान चॉकलेट आणले ना, आणि ह्या चॉकलेट देणार आज जिया. जे पहिले सबस्क्रायबर आमका भेटणार आणि आमच्याशी बोलणार त्या सबस्क्रायबर का जिया आपल्या बर्थडे दिवशी ह्या चॉकलेट देणार. तर बघू कोण भाग्यवान, कोण लकी आमचं सबस्क्रायबर असतात. तो बघू आता. म्हणजे मला वाटतं ट्रेन का हा पहिला भेटत ते का, एक तर ट्रेनमध्ये भेटतात किंवा बदलापूर किंवा ट्रेन. मारे ट्रेन इली चला चला. तर डोंबिवली स्टेशन का ट्रेन इली कर्जत. तर या कर्जतने आम्ही जातो आता. तर मंडळी आम्ही आता नेरळ स्टेशन का उतरलो आणि हैसून आम्ही ईस्ट का जाणार. ईस्ट का नाही म्हणजे माथेरान साईड का नाही, त्याच्या अपोजिट साईड का आम्ही जाणार आणि त्यातून रिक्षा पकडून डायरेक्ट सगुना बाग. फायनली नेरळ स्टेशनच्या बाहेरच आमका आमचे सबस्क्रायबर भेटलेले असतात. आणि तुम्ही हेच राहतात नेरळ का, आणि तुमचं गाव नेरळ प्रॉपर नेरळ. आणि तुम्ही आज आमच्या जियाचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे. आणि आम्ही आता जातो सगुना बाग का. आणि तेव्हा आम्ही जियान सांगितलं नव्हता पहिलो सबस्क्रायबर भेटत ते का माझ्याकडून चॉकलेट, आणि आज तुम्ही लक्की आमचे सबस्क्रायबर आहात. आणि जियान दिलेले चॉकलेट. चला थँक्यू सो मच. बाय 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 बाय. लकी सबस्क्रायबर. नाव नाही सांगितलं. अमिशा. हा हा चालेल चला. ओके थँक्यू बाय. ये भावी जिया सबस्क्रायबर भेटले आमचे आणि आमच्या बरोबर फोटो पण काढल्याने. आणि आजची विनर झालेली आहे नेरळचे सबस्क्रायबर. किती रुपये? 150 रुपये. हा चला ये बसा. कशाक मी बसू. तर ह्या रिक्षेनं आम्ही सगुना बागमध्ये एंट्री केलं आणि हय आधी पहिले आम्ही आमचं बुकिंग करतो. बुकिंग केलेला तिकीट घेतो आमचा आणि थैसून आतमध्ये सगुना बागमध्ये जातो. तर हे बिल हे तिकीट काढलं आम्ही त्यांचा. आणि हे हत एकाचा म्हणजे ॲडल्टचा आहे. हे दाखव. ॲडल्टचा वन डे पिकनिकचा चार्जेस 1750 आणि डिस्काउंट होऊन किती होणार 1433. आणि 1483. मला दिसत चष्मा नाही आणलंय. 1483. हा सॉरी. टोटल हय झाले आहेत 4900. आणि त्या नेरळचा तिकीट रिटर्न 100 रुपये म्हणजे 5000 आमचे झालेले. आणि रिक्षावाल्यांका देऊचे 150 ना. आमका डिस्काउंट नाही काय नाही ना. हा चला ठीक आहे. मागे आम्ही एंट्री मारलो. अरे ह्या काय पाणी बिणी हा खजायला पाणी काय हाऊस आहे. हा हा हाऊस आहे. पण हाऊस लय भारी आहे. हाय येऊचा आपल्या तेचा ऑप्शन आहे. या काय लय भारी आहे. काय नाही काय आई शपथ गावात इल्यासारखं वाटतं अक्षरशः. फळा बिळा काय भेटत का बघू हवे काय नाही नाश्त्यासाठी. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी आता आम्ही इलो 8:30 वाजल्यात आणि नाश्ता ह्यांचो हा 9:30 वाजता. आम्ही लय लवकर इलो. तर मंडळी आता थंय ते वॉशरूम वगैरे आहेत. आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि बॅग ठेवच्या हय त्यांचा ह्या काय दुकान आहे वाटतं आईस्क्रीम बिस्क्रीम भेट. तर थंय त्या दुकानात ते बॅग वगैरे ठेवच्यात. तर आता आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि तुमका भेटतो नाश्ता करूक. थंय पण हा डायनिंग एरिया हय पण आहे डायनिंग एरिया आणि थंय पण मस्त डायनिंग एरिया. तर थंय आम्ही नंतर जाऊ. तर लय मोठा
व्यवस्था हा ही. आणि हे सर्व काल राहिलेले होते वाटतं, स्टे का होते. आम्ही वन डे पिकनिकसाठी येलो. तर ते गाईड तुमका फिरवणार आहात, पण हे अगोदरच फिरून घेतात. ह्यांका वेळ हा गावलो आता सर, कारण 9 वाजलेत आता आणि 9:30 वाजता नाश्ता. त्या सूर्यफुल्या लयच आहेत आणि आम्ही अक्षरशः बागेत इलो. हे ओरडतील पण आमका माहीत नाही आतमध्ये येऊचा हा काय नाही, त्या फुलांक हात लावचा. पण हे सध्या कोण नाही, त्यामुळे आम्ही आतमध्ये इलो. तुम्ही हे बघू शकतास, लय फुलं आहात, दूरवर पसरलेली आहेत. हे बघा, यो सर्व मळवा फुलांचो. मका मग आता झालेलो आहे की नाही, खाऊक नाही मिळणार आमका. बारीक आहे शट. ए बेबी कॉर्न. तर हे आहे मक्को बघतात. ए हाय चवळी आहे वाटता. ही बघ, ही चवळीची झाड आहेत. मग अरे हा खाली लागतात. अरे हे बघ, हे लागला. हे बघ, हे बघ कणीस. हे बघ, हे बघ, आम्ही वर बघतात मी आलाच तुम्ही. अरे असं काय म्हणजे खाली कणीस आणि वर हे झाड, त्यांचं हे काय तर आपला फुला त्या पानांच्या मध्ये लागतं. आई शप्पथ, काय खाली बुंडाक लागता, बुंद्याक बुंद्या. आम्ही वर शोधतो. मग वर कशा घे फुला. त्याची सुरुवात झाली आहेत. तर आम्ही आता नाश्ता करू जातो. बांबूचं झाड वाटतं मध्ये. हे काय झाडात झाडा विकत घ्या तुम्ही. उपमा. हो मा उपमा. आणि काय मिसळ. हे सांबार आहे का. नाही मिसळ मटकीची आहे की ना. वाटाणा इकडेच पिकलेले ते वाटाणे. काय बाजारचे डिमार्टचे वगैरे. नाही आपण इकडेच करतो आणि स्टॉक करून ठेवतो जसं वापरायचं. वा मस्त आहे. मग हे बर्थडे गर्ल का विचार काय हवा आता. काय हवा. पाव हवे. पाव मस्त पैकी बसवल्या ना त्यांनी. अरे तुम्ही उपमा नाही घेतलास. घेतलास. आता आमचा नाश्ता करून झाला आणि आता आहे गर्दी वाढल्या, कारण लेडीज कॉलेजची गँग पूर्ण आहे इलेली आहे. हो चल मग जाऊया बघू. तर आता हे सर्व भरला, कारण कॉलेजची ट्रिप इलेली आहे. आणि आता खायचो पक्षी इलो तो बघू. आता मी फर्स्ट टाइम मी एवढा मोठा शहामृग बघितलाय. आई शपथ, केवढे मोठे ह्याचे पाय बघ. घोड्या एवढे पाय आहेत. अजून मोठं उंच होणार. बापरे. पायाने पण मारतो ना. ते नख पण आहे ना त्याचे. हात लाव असा. नको ना. लावा लावा. नको नको हात नको लावू. नाही नाही मी आहे. ए बाबा मारू नको. मी मासे खाते माहित आहे का तुला. तो पण मासे खातो. हो मासे खातो. मोतीचा खाते जरा. बिरादरी एकच आहे. मोतीचा खाते. पण जारी तो नाकाय ना, तिथून खाते आमचे. अरे अगोदर सांगितलं आम्ही पापलेट घेऊन आलो होतो डोंबिवलीतून. हा ठीक आहे. अरे तिकडे कोण आहात. कसे काटे असं का खूप सारा पूर्ण. हा 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 हा. ससा ससा आहे कसा. कापूस पिंजून ठेव ना, लाव ना. जिया बर्थडे गिफ्ट. या घेऊन जाऊया आपण ससो डोंबोले. पकड हातात घे. जिया घेता. या का असा धरा पाय. असं या असा पायात घ्या. असं धर अंगाला. अंगाला असं चटकून असं धर अंगाला चिकटून घे. अरे तर मांजर कसा घेतोस घराकडे तसा घे. हा इकडे ना तर. ए बाबा हनुमंता वाचव. तो घाबरतो. डोळ्या बिळ्यावर मारित तो. नाही बरोबर. असं धर दोन्ही हात ठेव. हा तू घाबरू नको. हा त्याच्याने पकडला. जिया घाबरू नको. हा वाव किती क्यूट आहे. जिया घाबरला. सरडो आणि ससो घेऊ खायला पोरांनी गर्दी केल्या. कॉलेजची ट्रिप इलेली आहे. हा ते एकत्रच आहेत. ते कॉलेजवाले आहेत. ते तुमच्या स्कूलची पिकनिक कशी जाता. हे आजच्या दिवसासाठी सगुना बाग मधले हे आमचे गाईड आहेत, आमचे दोस्त. काय नाव. माझं नाव जनार्दन राणे. जनार्दन राणे. राणे तुम्ही कोकणातले की काय. खायचे तुम्ही. नाही आम्ही इकडचेच. इकडचेच प्रॉपर. काय तर कोकणात आमचे राणे असतात लय. तर जनार्दन राणे आडनाव कोकणातलाच हा, भले कोकणातले नसले तरी. तर आजच्या दिवसभरात सगुना बागची सर्व माहिती आणि सर्व आमका टूर जनार्दन राणे साहेब आमका देणार आहेत. तर खसून सुरुवात करूया आधी. हा ते माहिती सांगणार ना. चला चला ओके. तिथून सुरुवात करू. आता आपण पहिले शेतीचा फेरफटका मारणार आहे. त्याच्यामध्ये
तुम्हाला झाडांची माहिती, शेतीविषयी माहिती असेल. ते झालं तर मग मध्ये मधमाशांचा डेमो असेल. त्याच्यानंतर मग आपण सुगंधी तेलाचं गाणं, पक्षी. आपण 1 वाजता इकडे येऊ. शॉपमध्ये आपल्याला सरबत असेल, सरबत पिऊन मग कपडे वगैरे चेंज करून आपण नदीवर जाणार आहे. नदीमध्ये तुम्ही स्विमिंग करू शकता किंवा बफेलो राईड करू शकता. ते झालं तर मग 1:30 ते 2:30 वाजेपर्यंत आपलं जेवण असेल. ज्या ठिकाणी तुम्ही नाश्ता केला त्या ठिकाणी जेवण असेल. हां, तिकडे विक्रीसाठी पण असते. ओके ओके, हे पपनीसाचं झाड आहे. आणि आता हे सर्व प्रोसिजर सांगितले. आता आपण राणे साहेब या इकडे चला चला चला. इकडे हा फ्लावर आहे आणि पलीकडे कोबी आहे. आणि हे काय आहे? हे फ्लावर, वांग्याची झाड आहेत. वांग्याची झाड. इकडे टोमॅटो लावले. ओके. हे टोमॅटो काढू नका, चला वराडतील ते. फ्लावर आणि कोबी पण. तर आता टोमॅटो बघून झाले. आता काय आहे? फ्लावर आणि कोबी. तर आज प्रत्यक्ष फ्लावर लागलेलो बघितलो आम्ही शेतात. काय नाही तर फक्त आम्ही भाजीवाल्याकडेच बघतो. हा, फ्लावर आहे आणि पलीकडे कोबी. हे ते त्या साईडची कोबी आहे. कोबीची पानं वेगळी आहेत वाटतं. हा बघ कोबी. हा, अजून मोठा होईल. ओके ओके. हे बघ कोबी, सर्व कोबीच आहे. ते अलकुल कुलकुल कोबीच कोबी. ओ शाळा मिळत काय पाणी पिऊ? वर चढू कोणा घेता. तर आता आम्ही शेती बघून येलो. आणि आता हे काय कुठलं झाडे असेल बघा बोल का. वास घेऊन बघा. नाही नाही, खाऊची पानं आहेत की काय? नाही नाही, याच्या पाण्याची वेल असते ना. काहीतरी हाय यार. तमालपत्राचे. हे मसाल्याचंच आहे काहीतरी. हा झाड आहे ना, दालचिनीचं झाड आहे. दालचिनीचं झाड. आणि दालचिनीची शेती जास्त करून केरळामध्ये करतात. केरळमध्ये केलं तर याला 2.5 वर्ष लागतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये केलं तर याला 5 वर्ष लागतात. डबल डायरेक्ट. आणि त्याने तिकडच्या वातावरणात आणि आपल्या वातावरणात फरक आहे. याची एवढी मोठी पर्यंत झाडं झाली की त्याला तोडतात आणि शेतामध्ये सुकत ठेवतात. यांची जी साल निघते ते दालचिनी होते आणि यांचा जो पानं असतो तो तेजपत्ता किंवा सांबर पान म्हणून ओळखलं जाते. ओके, मग दीपाली तू बरोबर बोलला तेजपत्ता म्हणून. दिमाग तेज आहे, मानला आज दीपाली तुला. चल. तर हाय आता मधमाशाची पेटी आहे आणि त्याचा प्रात्यक्षिक आमका हे दाखवतात. आमका नाही ना चावणार? सेफ आहे ना आम्ही? याच्यातली एक प्लेट बाहेर काढू आपण. हां हां. जेव्हा ती प्लेट बाहेर काढतो तर काही मधमाशा बाहेर येऊ शकतात. एखादी मधमाशी चुकून जर तुमच्या जवळपास आली तर गप राहायचं. डोक्याच्या अवती वगैरे फिरत असेल तर तिला हात लावायचं नसतं. का नाही लावायचं? कारण की एकतर मधमाशांचा नियम आहे की जोपर्यंत तिला कोणी त्रास देत नाही किंवा हात लावत नाही तोपर्यंत मधमाशा अटॅक करते. कधी अटॅक होतो आमच्यावर सुद्धा, पण त्याच्याने त्रास तर होतोच. पण रोज जर अटॅक होत असेल त्याच्याने माणूस मरू शकतो. आता हे पळून नाही जात की आणि अटॅक कशाला करत नाही? आता तुम्ही बाहेर काढला, त्याला हात लावला. एकतर आता एक गोष्ट नोटीस करा की त्याने फक्त लाकडाला पकडले, मधमाशीला हात लावलेलं नाही. आपण ह्या प्लेटला कमीत कमी 1-1.5 तास तर असं बाहेर ठेवू शकतो की काही अटॅक नाही करणार. अटॅक कधी होतो की आपण जेव्हा ती प्लेट पकडायला जातो, समोरची प्लेटची बाजू दिसत नाही आपल्याला, असं पकडता वेळेस एखादी मधमाशी हाताबोटाने प्रेस झाली तर तेव्हाच अटॅक. तर आता राणे साहेब आम्ही आता कुठे जाऊया? ओके ओके. याला मड हाऊस बोलतात. ओके. विटा आणि मातीपासून बनवलेलं आहे. हा, या मातीचा दिसता. पेंट केलंय ना, त्याच्यामध्ये लाल माती, गोबर, चुलीमधली राखाडी आणि गुळ हे 4 वस्तू मिक्स करून त्याला पेंट केले. आणि याचा पेंट फुल आहे, याच्या आतमध्ये थंड पण राहतो आणि मजबूत पण राहतो. हे पण राहण्यासाठी 3000 रुपये पर पर्सन. याच्या आतमध्ये एसी पण आहे आणि वाईफाय. स्टारफुल आहे ना? काय बोलताय का? स्टारफुल. फलंदाज बाद. हे बघ स्टारफुल. आता हे मी खाणार आहे. धुवून खाऊ काय? धुवून खावा. काय नाही, धूळ असणार ना. हे बघा मस्त अगदी टपोरी. आणि हाही एक हा मगाशी पडलेला. आणि आता कुठे जाणार? आता आपण पुढे जाणार आहेत. पिंजरा आहे, त्या पिंजऱ्यामध्ये लवबर्ड्स वगैरे. लवबर्ड्स ते बघायला जाणार. हा, ते म्हणजे लवबर्ड्स म्हणजे पक्षी आहेत. ते आपल्या हातावर देऊन दाणे देऊन मग ते येतील. चिमणे. हातावर बसू जाऊया पुढे. चला चला चला. आता पकडणार. आणि खरंच भारी वाटतं. अक्षरशः गावात फिरतो असं वाटतं. आणि लव बर्ड्स बघू आम्ही इलेले असो. अरे बापरे, लय इले. काय करणार आहे?
अरे काय नाही करत जिया. गोळा झाल्यावर हातावरती जिया गावाला. पक्षी होय तुमका चिमणे ना घ्यावा आता. चिमणे पक्षी आहेत आणि बारीक बारीक ना मांजरा कशी नका लावतात तसं वाटतं. आणि पक्षी एवढे होत ना बापरे. किती जबरदस्त. चावला आता माझ्या. मी खाड आले ना यांची. बघ ना कसले आहेत ते माझ्या हातात. जिया बघ बघ कसे पप्पांका चावतं. जियान घेतल्यास मागा. या तरी पण अरे संपला तरी पण बाबा तू काय करत. पडली पडली. फ्रेश दिसतील ती काय. आम्ही काढलेली बोरा खायत आम्ही आता राणे साहेबांच्या मागोमाग जातो. आता खय घेऊन जातात काय माहित. कुठली फुलं आहेत बघा एक वेळ. एकदा बघा परत एकदा. हे म्हणतात लोटस म्हणजे कमळ हा म्हणतात. लिली याने बरोबर सांगल्या. याला मराठीमध्ये कुमुद बोलतात आणि इंग्लिश मध्ये याला वॉटर लिली बोलतात. वॉटर लिली. हा हा हा. जे आपल्याला महालक्ष्मीच्या मंदिरात हीच फुलं देतात आणि सांगतात की कमल आहे. ओके. कमळ नाही मग हे कमल नाही. यांना मराठीत कुमुद आणि इंग्लिश मध्ये वॉटर लिली बोलतात. मी तुम्हाला आता पुढे लोटस पण दाखवतोय पुढच्या तारखेला. कमळच वाटला होता पण हे वॉटर लिली आहे. तर आता ही वॉटर लिली बघून आमका हे आता कमळ दाखवून नेणार आहात. दीपाली आमची बोरा खाता. पॉन्ड हाऊस. पॉन्ड मध्ये हा म्हणून हे क्लासिक पॉन्ड हाऊस. आणि ह्याच्यात आपण राहू शकतो. पर पर्सन किती रुपये बोला. 3,500. ठीक आहे. म्हणजे जर कपल राहू गेला तर 7,000 तयार ठेवा. पण जेवण वगैरे सर्व हयच मिळणार. थंय मिळणार नाही तुमका. म्हणजे थंय जाऊची गरज नाही. हय तुमका सर्व जेवण मिळणार. पाण्याच्या वर तुम्ही राहू शकता. आपण बघूया किचन गार्डन. जे पण म्हणजे किचन मध्ये लागणाऱ्या वस्तू. ओके ओके. किचन गार्डन. हे बो वाली. बापरे तिला वाल मोठी आहे. जे आहे एवढी मोठी आहे वाल. हे बघा वाली. ही चवली वेगळी. त्याच्यानंतर ही चवली वेगळी. खायचे हे पण वेगळी आहे चवळी. ही चवली आहे. हा हा हा. तर हा कसलं झाड असेल. अरे हे कसला झाड सांगा माका माहित आहे. ड्रॅगन फ्रूट. तुम्ही किती व्हिडिओ बघता माहित ना. अरे बाबा असंच असतं झाड त्या ड्रॅगन फ्रूटचा. हे बाबा कांद्याचं झाड. लक्षात ठेव. हे काय घोसाळा. घोसाळी. लोणची बनवतोय काही जाम बनवतोय. ते आपण ह्या एरियामध्ये बनवतोय. आता तिकडे काहीतरी पॅकिंग करायला घेतलं. कशाच आहे काय आहे. आपण फूड प्रॉडक्ट्स तयार करतो. त्याच्यामध्ये 50 प्रकारची लोणची आहेत. वेगवेगळे जाम्स आहेत, मुरांबा आहेत, मध आहेत. आता हे मसाला आहे. मसाला एक सीझनला बनलेला असतो. असा हा तयार झालेला काळा मसाला. लोणची आहेत काय ड्रामामध्ये. अरे बाप. हे तुमच्यासाठी काय विकूसाठी पण. नाही हे विकायलाच सगळं. आमचे शॉप्स पण आहेत. आणि हा आमच्या डोंबिवलीला आहे फडके रोड का. आम्ही डोंबिवली आलेच. ओके. त्याच्यानंतर आपला पूर्ण वर्षभराचा जो स्वच्छता भरपूर आहे. मस्त आहे स्वच्छता. हे जाम जो आमरस असतो तो आपण इकडे स्टॉक करून. आता हय मस्तच वाटतं. गार वाटतं. आणि हय कलिंगड पण आहात. आता कसे तुकडे आहात ते बघूया आणि एक एक खाऊया. हो खाऊया. हे कशी रुपये आहे भेस. 20 ला एक फोड आहे सर. 20 ला एक फोड. काय भेस नाही फोड. एक स्लाइस सर. ओके ओके. बिया काढून खा जिया. पोटात झाड येत नाही तर तुझ्या. माती खाली तर हा तू खातस माती. मलकाम बॅक फॉल्ट. भावी जे आमचे थंय बसली आहेत. कलिंगड खातात काय मलकाम बघतात काच कळत नाही. वन हैंड मयूरासन. एलटम 10 फीट के कमरे के ऊपर एक पैर के ऊपर खड़ा रह चुका है और जो भी अपना बॉडी का वेट है यहाँ पर पूरी तरह से छोड़ दिया है उसे कहते हैं मल्लखांब तीर भद्रासन. मल्लखांब कुर्मासो. शाबाश अनिकेत. त्याच्यावर पाय दिला तिकडे तिकडे गादीवर. मल्लखांब स्ट्रेट बॅलन्स. मल्लखांब ओपन
फरारा जबरदस्त रोप लय उंचावरून करताय हो स्टंट हा जबरदस्तच आहे मलखांब दोरी मलखांब रोप निद्रासन दिखने वाले हैं जबरदस्तच हा मलखांब यांचं भोईर आणि तानाजी हम एक ही रोप के ऊपर एक साथ आसन के दो प्रकार दिख रहे हैं सबसे टॉप में सिंपल क्रॉस भावी जी हा दीपाली हाय बसली आहेत फ्रंट सीट वर आणि बघतात ओके मंडली यहाँ पर मल्लखांब दिखाकर हो चुका है इस टीम के लिए हम फिर से एक बार जोर से क्लैप देते हैं मी पण 15 वर्षापूर्वी मारलं होतं तर आता सर पण आहे हात तर त्यांचा आशीर्वाद घेऊन एक मी मारते आता तुम्ही बघा सर हा पडले बिल्ले तर पकडू का जय सियाराम बस चला यावा आता खाली अरे तरी पण एक मारले मी त्याने आता हे आवता मारल्याने हत आणि ही आवता आता ओढणार आणि थंय ते मासे काढणार तर ते मासे बघूसाठी आम्ही आता थंय जातो चला मलखांब मारून झालो आमचं तर ही म्हैस इलेली हा नाही रेडो आहे हो तर ह्या रेड्यावर आता रायडिंग होणार हा थंय मासे आहेत ते लॉक केलंय ना तिकडे मासं भेटलो बापरे जबरदस्त मोठं मासं भेटलेलो आहे हो बघा अरे लय फडफडता आई शपथ हो बघा केवढं मोठं मासं हा जो पहला फिश निकाला है इसका नाम है चाइनीज कार्प और मराठी में उसे सिप्रानस इस नाम से बुलाते हैं हो मोठं मासं एग्जैक्टली उस फिश के चेहरे के सामने दो नीचे है उसका नीचे वाला हिस्सा है इसका नाम है बाकू पिराना ये फिश जो है ज्यादा अग्रेसिव नहीं है इनके मुंह में उंगली चली जाएगी तभी वो बाइट कर सकता है वैसे कुछ भी करेगा दांत दाखव फिरवाचे हे बघ दात आहेत माणसासारखे बापरे खतरनाक मासं आहे हो आणि लय मोठं हा हो बघा ऐसे नाम से बुलाते हैं और एक हफ्ते फिश स्वीट वाटर में कम से कम 10 kg तक बढ़ सकता है इसे बुलाते हैं और एक चंदेरी फिश भी स्वीट वाटर में कम से कम 10 kg तक बढ़ सकता है डोळ्याच्या खाली हा दिसायला पाहिजे त्याला आई सोबत जबरदस्त हेवी हा आणि लय मोठो हा लय हेवी हा बापरे आणि हे बघ दात बघ केवढे आहेत त्याचे लय मोठे दात आहेत माणसासारखे एक दात पडलो डेंटिस्ट कडे नेऊ का होते का हो बघ सेंट जॉन का नेऊचो लागा सरकारी दवाखान्यात बस शांत शांता जबरदस्त हे सुरमय आहे वाटतं पापलेट पापलेट आहे हा बघ नाही सरंगो सरंगो हलवा 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 आहे बघ लय हलवता अरे पण हे रेडो हा चला बफेलो राईड करू तर रेड बुल राईड आता मी करणार आहे राणे साहेब अगदी तयारीनिशी इलेले पण काय ज्यान कपडे नाही आणले आणि घाबरतात आता काय ना छोटी आहे ना पॅन्ट चाला कोण बघतो तुला दुसरा टी शर्ट हा नको पाणी खराब आता तर गाईज आता मी जातोय आणि सर तोच आहे बसलो आपण ये पडशाल पाण्यात तुम्ही नको जाऊ एकदा रेड्याची राईड करतोय पण ह्यो बसूक देत नाही माका दोन तीन ट्राय मारले रेडो काय ऐकत नाही माका पलटी मारता म्हणजे लय अग्रेसिव्ह झालो तो मागाशी ड्रोन उडवलो ना त्यामुळे तो बिथारलो त्यामुळे आता हय आम्ही बस करतो आता आम्ही जातो जेव का लय वाजले आता चला हो राणे साहेब दोन दोन शिफ्ट करता की काय करायला लागतं शाबाश तर आता काय काय आता बघूया बटाट्याची भाजी आहे वाटतं फ्लावर बटाटा आहे फ्लावर बटाटा आणि छोले हाय फ्लावर बटाटा छोले मक्को हा आणि गुलाबजाम भावी जे आहे जेवतात आणि माझा पण मी जेवण आणलंय हे भाजी आहेत दोन डाळ हे खीर हा गुलाबजाम चपाती डाळ भात हे ताक हा आणि वाटीभर सॅलड तर असा भरगतचं जेवण हा आणि कणीस हा बघा तर असा हा जेवण हा
हयच पिकवतात आणि हयच ऐसे खायचं. पकड़िए आप जी सर. ओके. खाना मत लेकिन प्लीज. हाँ सर. नाही नाही खाऊंगा नाही. हाँ आपका हाथ जो है ऊपर करेंगे. काय वस्तू आहे त्याच्यात खरं सांगा सर. इमानदारी सांगा. प्लास्टिक है नाही तो कापड़े से बोला है. ना ना कपड़े काय कडक आहे. अंदर कुछ तो है. अंदर भी कपड़ा है लाइट वेट एकदम. झालं जेवण मॅजिक शो बघितलं आणि आता आम्ही जातो झिप लाईन का. तर आता आम्ही सर्व तयारी करतो. हे आमचे सामान वस्तू घेतलं आणि आम्ही जातो. त्या घाबरायचं नाही. पप्पा कसे जातात ते बोला. मग हे देवगड बसायचं दोन्ही एकत्र. हा मम्मी तू बघ पप्पा कसं जात आहे ते बघ. जय सियाराम. चल दे बाय बाय. स्पीड मध्ये गेले पप्पा. सनफ्लावरच्या बागेत ना स्पीड मध्ये जातात. आता आमची झिप लाईन करून झाली. आम्ही दोघांनी केले, मी आणि जियान केलं. ह्या दोघांनी केल्या नाही घाबरली. आणि आता आम्ही करतो बैलगाडा शर्यत. बैल लय मजबूत आहे. बापरे शर्यतीचे बैल वाटतं ते. ए बाय टाटा बाय बाय. सायकलवर आम्ही बसतो. थंय पायडल मारूचा. दीपालीच्या हातात स्टेरिंग हा आणि ह्याची एक राईड आम्ही करणार आहोत. हे काय घालतास गाडी. ब्रेक आहे ना हातात. हा अरे आहे तो बघ. आहे तो का हातात ब्रेक आहे तो. हा तो खेचायचा वर. तर आता फिरून येतो आम्ही. एक राऊंड मारून येतो. फ्रीवाले झाले आमचे सर्वच होते. जे राणे साहेबांनी आमका दाखवल्याने होते आणि आमच्याकडे करून घेतल्याने होते. आणि पेड मधले आम्ही आता सायकलिंग नाही केली. झिप लाईन केलं. ते सेगवे राहिला. धनुष्यबाण नाही. उंट रे उंट. उंट आहे का बघ. 5:45 वाजलेत. आता बोटिंग करून आम्ही घरात जाऊ. लय राईड आमचे राहले आहेत करूचे. मामा नमस्कार. नमस्कार. करू ना बोटिंग बिंदास ना. मगर बिगर नाही आहेत ना. ओके. तर आता आम्ही बोटिंग करतो. सर्व तयारी करतो आता. आणि हयच आम्ही सकाळी मासे पकडलं होतं. तो बघतोय जाळात हयच आहे. आता आमचा तारू निघाला अलिबाग वरसून मांडवाग जाऊ. तर आता आम्ही फिरतोय आणि राणे साहेब पण आमच्या सोबत आहेत. पायडल मारू का. आणि ही आहे बसलेली आहेत. जिया आज सड़क पे खड्डे है. आज जिया का हॅपी बर्थडे है. असं वाटतं की आम्ही गावातच आहोत. सकाळी ऑरेंज कलर दिसत होता खराब झालेला पाणी. आता नाही वाटत. आता या हिरवा वाटतं. ते उन्हामुळे कलर चेंज करते. हा हा हा. तर आता सर्व इमू साप बघून झाले. राईड करून झाले सर्व. तर आता आम्ही जातो. चाय नाश्ता करतो आणि आम्ही आपल्या डोंबिवलीत जाऊ निघतो. तर आता या रिक्षाने आम्ही नेरळ स्टेशन का जातो. हो नमस्कार हजारे साहेब. जय हिंद. स्टेशन का येऊन पोचलो आणि 7:56 CST लागली. तर म्हणजे आता आम्ही घरात गेलो. आता फ्रेश वगैरे झालो आणि जियासाठी आणलेलो केक कापतो. आणि आज जियाचा पण बर्थडे आणि लिलीचा पण बर्थडे आहे. पण आमचा बजेट नसल्यामुळे एकाच केक मध्ये दोघांचा बर्थडे आम्ही साजरा करतो. हॅपी बर्थडे डिअर जिया. हॅपी बर्थडे टू यू. क्लॅप. बच्चे लोग खाली बजाओ जल्दी से. लिलीला भरव माझ्या. बघा आईला भरव. म्हणजे आता टाइमपास नाही करत. व्हिडिओ लय मोठो झालेलो. लय भरभरावून आम्ही शूटिंग केलं होतं कारण होताच तसा. आणि सगुना बाग खरंच फॅमिलीसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. वन डे पिकनिक पण स्टे पण ते आमका परवडणार नव्हतं म्हणून आम्ही राहिलो नाही. आणि एकदा सुट्टी सोमवार होतं. सोमवार मंगळवार 2 दिवस लागणार होते म्हणून 1 दिवसाचं आम्ही पिकनिक केलं. आणि राईड वगैरे सर्व केलं. राईड तुमका सर्व दाखवलं. पेचे वेगळे आहेत आणि फ्रीवाले राईड. ते फ्रीवाले पण भरपूर आहेत. पेचे करूची गरज पण नाही एवढे फ्रीवाले राईड आहेत. आणि खरंच लय मजा. इतर मंडळी आमच्या व्लॉग मध्ये तुमका सगुना बाग कशी वाटली. आमचं व्लॉग कसं वाटलं
तो सांगू विसरू नका. तसंच जियाक आणि आमच्या लिलिका, जियाक नाही दिलास तर त्याला लिलिका आमच्या शुभेच्छा देवा वाढदिवसाच्या. आणि ह्या व्हिडिओचं एंड करताय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनल का. आणि तुमचं प्रेम आमच्या या स्वीट फॅमिलीवर असंच ठेवा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ का. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र. येवा कोकण आपलाच असा, जावा सगुणा बाग पण आपलाच असा.